गजर माऊलीचा गजर सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण येरवरकड कोठे काही एक आहे एक नाही षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जान येरवरकड कोठे काही एक आहे एक नाही तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला येरवरकड कोठे काही एक आहे एक नाही महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी हे पायावरी मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी यावार करे संताचा यावर हरे 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 संताचा हे पायावरी यावर हरे संताचा वर हरे संताचा यावर हरे संताचा हे पायावरी यावर हरे संताचा वर हरे संताचा यावर हरे संताचा सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण येरवरकड कोठे काही एक आहे एक नाही संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान परमात्मा हा सकल गुणांचा समुच्चय आहे, गुणांचं उगमस्थान आहे, वस्तीस्थान आहे, अशा पद्धतीचं वर्णन भगवंताचं केलं। जगामध्ये सद्गुणांना फार मोठं महत्त्व आहे आणि एखादा अर्धा सद्गुण जरी जगात कोणाकडे असेल तरी ती माणसं विश्व प्रसिद्ध होतात। पण सर्व गुण ज्याच्या ठाई एकवटलेला आहे तो परमात्मा किती महान असेल या विषयाकडे तुकाराम महाराज आपलं सर्वांचं लक्ष वेधतात आणि असा हा परमात्मा त्याची आपण भक्ती करावी, उपासना करावी यासाठी महाराज हे मार्गदर्शन करतायत। प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे। आपल्या गुंजाळवाडी गावातील संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्या महात्म्यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभलेले आहेत ते म्हणजे वैकुंठवासी गेनूबाबा गुंजाळ, वैकुंठवासी लक्ष्मण महादू गुंजाळ, भगत बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय सूर्यभानजी महाराज गुंजाळ, शिवभक्त आमचे बनसी महाराज गुंजाळ यासारख्या संतांचे सर्वांचे आशीर्वाद आणि आमचे परमस्नेही ज्यांनी या गावात या भागामध्ये वारकरी संप्रदायाचं मोठं चांगलं काम केलं, भरीव कार्य केलं असे उद्धवजी महाराज बिराजदार यांची शुभ प्रेरणा घेऊन हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय। या सप्ताहाला संपन्न करण्यासाठी सेवा देणारी आमची सर्व ही बाल गोपाळ मुलं आणि मुली, सर्व भजनी मंडळ, गावातील सर्व ज्येष्ठ भजनी मंडळ, तरुण भजनी मंडळ आणि विशेष करून वारकरी संप्रदायातील आमची गुणवान आदरणीय सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य आणि आमचे सहकारी आदरणीय प्रवीणजी महाराज
गावातीलच आपले गावचं भूषण असलेले गायनाचार्य भारत महाराज, मृदंगाची उत्कृष्ट साथ करणारे आमचे दुसरे सहकारी अभिषेक महाराज, आमच्या समवेत आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले भाऊसाहेब महाराज काळे, आपल्या गावचे सरपंच आणि गायक वादक सर्व सेवा वारकरी संप्रदायाची मोठ्या निष्ठेनं आवडीनं करणारे आमचे नरेंद्र महाराज, त्याचप्रमाणे गावातील सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुभाषरावजी गुंजाळ साहेब, उद्योजक आणि आपल्या गावचं भूषण सन्माननीय आबासाहेब संभाजीराजे गुंजाळ थोरात, त्याचप्रमाणे आपल्या गावचे सभापती म्हणून तालुक्याचं नेतृत्व करण्याची ज्यांना संधी मिळाली असे नवनाथ भाऊ आरगडे, या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि आमचे परमस्नेही सन्माननीय रमेशरावजी गुंजाळ, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि ज्यांनी मला आग्रहपूर्वक ही तारीख या गावामध्ये आपण आलं पाहिजे हा आग्रह धरला असे आपल्या गावचे सुपुत्र आणि वरदविनायक सेवाधाम लोणी या देवस्थानाच्या माध्यमातून सेवा करताना अतिशय अनमोल सहकार्य आम्हाला करणारे ॲडव्होकेट सुखदेवरावजी गुंजाळ साहेब, भोजापूरहून आलेली आमची सगळी ज्येष्ठ प्रमुख मंडळी, पिंपर्णी येथून आलेले आमचे गुरुबंधू सहकारी आदरणीय दत्तात्रय महाराज गुंजाळ, त्याचप्रमाणे आमचे विलासरावजी, समोर बसलेले सर्व जाणती वडीलधारी मंडळी, माता भगिनी, आमचे आदरणीय महाराज आणि सर्व प्रमुख मंडळी, हार्मोनियमची साथ करण्यासाठी नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं आमचे गुरुबंधू आणि जुने सहकारी आदरणीय संजय सर, त्याचप्रमाणे सुंदर साऊंड व्यवस्था, मंडप व्यवस्था, गावातील आमची सर्व प्रमुख मंडळी, सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी माजी सर्व प्रमुख मंडळी, विशेष करून या धार्मिक कामाला पार पाडण्यासाठी वेळ देणारे, सहकार्य करणारे, पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र करून काम करणारे सर्व कार्यकर्ते मंडळी, आपल्या सर्वांच्या सहयोगानं सहकार्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपली सर्व गुंजाळवाडी ग्रामस्थ असतील, या गावातील सर्व प्रमुख मंडळी आपण त्यामध्ये सहभागी आहात. मी आमच्या सोबत आलेले माझे परमस्नेही आणि राहता महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सलालकर सर यांनाही धन्यवाद देतो, तेही आवर्जून उपस्थित आहे. अनेक मान्यवर मंडळी आपण उपस्थित आहात. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी घेतला आहे आणि अभंग अतिशय महत्त्वाचा आहे. महाराजांनी अभंगामध्ये गुणांची चर्चा केली आणि गुणवंत असलेला जो भगवंत आहे त्याचं वर्णन आपल्या पुढे मांडलं. मला गुंजाळवाडीमध्ये हा अभंग आवर्जून घ्यावासा वाटला, कारण इथे आल्यापासून किंबहुना इथे येत असताना मी सारखा विचार करतोय की या आपल्या ग्रामस्थ मंडळींनी हे गाव, हा परिसर किती सुंदर बनवलेला आहे. मंदिरात आल्यानंतर तर आपल्याला कुठल्या तरी बाहेर राज्यात मोठ्या तीर्थस्थानावरती आपण आलोय याचा आविष्कार इथे गुंजाळवाडीमध्ये आल्यानंतर. मारुतीरायाचं अत्यंत भव्य स्वरूप, इतर देवी देवतांच्या अत्यंत चांगल्या मूर्ती, मंदिराचं डिझाईन असेल, मंदिराचा परिसर असेल, त्या ठिकाणचा नीटनेटकेपणा, तिथली स्वच्छता, साईबाबांचं मंदिर आहे, वेताळबाबांचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे, सर्व परिसर मोठा सुंदर. आणि दुसरी गोष्ट, ज्या सभागृहामध्ये आपण हे कीर्तन करतोय, खेडेगावामध्ये असं सभागृह पाहायला मिळणं हे कठीण आहे, पण आपल्या गावच्या सर्व मंडळींना या बाबतीत धन्यवाद दिले पाहिजे की तुमची जी ध्येयधोरणं आहे, गावकऱ्यांच्या सोयीची काम कशी होईल आणि सर्वांच्या सेवेसाठी उपयुक्त कामं कशी ठरतील याचा विचार गावची जाणती मंडळी आपण करताय. आणि म्हणून पावसाच्या काळात सुद्धा इथे सप्ताह होऊ शकतो. वर्षभरामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम, लग्न कार्यासारखे कार्यक्रम इथे होऊ शकतात. अनेक अडचणी या निमित्तानं सुटतात आणि म्हणून अशा पद्धतीचं अतिशय चांगलं काम
या गावामध्ये आल्यानंतर एक चांगलं समाधान या ठिकाणी प्रत्येक आलेल्या पाहुण्याला कोणाही वारकऱ्याला वाटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपणा सर्व ग्रामस्थांना पुन्हा पुन्हा मी या निमित्तानं धन्यवाद देतो. जगद्गुरू तुकाराम महाराज आजच्या या अभंगातून आपल्यापुढे भगवान परमात्म्याचे गुण मांडतायत आणि तो गुणवंत आहे असं सांगतात. जगामध्ये थोडे बहुत गुण कुणाकडे असतील त्याला गुणवान म्हणतात, पण जो गुणाचा समुच्चय, गुणांची खान आहे, ज्याच्यापासून सर्व गुण उगम पावलेले आहे. तुकाराम महाराजांनी व्याख्या केली, अनंत म्हणती माझिया स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणूनिया. आमच्या परमेश्वराला अनंत हे एक नाव आहे. तशी विष्णू सहस्त्रनामामध्ये सहस्रनामावली आहे, 1000 नावं सांगितलेली. आणि वारकरी संप्रदायातील एक थोर अभ्यासू कीर्तनकार विद्यावाचस्पती वैकुंठवासी जगन्नाथ महाराज पवार यांनी विष्णू सहस्रनामावरती एक ग्रंथ लिहिलेला आहे. विष्णू सहस्रनामामध्ये जी 1000 नावं आहे, त्या 1000 नावांच्या मागचा अर्थ काय, त्याच्या कथा कोणत्या, ते नाव देवाला काय निमित्तानं पडलं, असा मोठा एक चांगला अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी आपल्यापुढे ठेवलेला आहे. मला वाटतं वारकरी संप्रदायाच्या पूर्वजांनी खूप काही करून ठेवलेलं आहे. आणि ते नुसतं पाहून वाचून जरी आपण सेवा केली तरी आपण कितीतरी चांगलं काम करू शकतो. जबाबदारी आता येणाऱ्या सगळ्या वारकरी संप्रदायात सेवा करणाऱ्या माझ्यासारख्या सर्व मंडळींची आहे की लोकांचा वेळ वाया जाईल, आपल्या वाणीला काही पुण्य होणार नाही, अशा गोष्टी, बाष्कळ गोष्टीवर बोलण्यापेक्षा ज्ञानेश्वरीत जे निरूपण केलंय, गाथेत जे सांगितलंय, रामायणाच्या कथा, महाभारताच्या कथा, श्रीमद भागवताच्या कथा, 18 पुराणातल्या कथा, मला वाटतं असे 100 जन्म घेतले तरी या सगळ्या कथा सांगणं व्हायचं नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टींचा अभ्यास करणं आणि अधिकाधिक त्यावरती विवेचन करणं ही खरी जबाबदारी आहे. खूप काही चांगलं काम आपल्या सर्व मंडळींनी यासाठी करून ठेवलं. तेव्हा अनंत हे भगवंताचं एक नाव आहे. हे पहा, समोर बसलेल्या सर्व महिला मंडळ थोडेसे इफेक्ट कमी करा, म्हणजे आवाज घुमतोय थोडा. सगळ्याच माईकचे जे इफेक्ट्स आहे शार्प करा थोडंसं, म्हणजे आणखी चांगलं वाटेल. महिला मंडळ, लहान मुलं शांत बसा. आजच्या कीर्तनानंतर असं ठरलेलं आहे, जे शांतपणे ऐकतील त्यांनाच प्रसाद मिळेल. म्हणजे असं आम्ही ठरवून आलेलो आहे अगोदरच. सगळे गावकऱ्यांची ना आमची चर्चा तशी झालेली आहे, करार झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे, आपण थोडंसं, कारण पावसाचाही जोर बाहेर वाढलेला आहे, त्याचा एक आवाज आहे, आणि त्याच्यात आपला आवाज आणखी जर आपण मिसळवला तर मग स्टेजवरचा आवाज किती जोरानं काढला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. विठाला जुनी आमची मान्यवर वाडवडील कीर्तनकार मंडळी म्हणायची की महाराष्ट्राची संत परंपरा आणि महाराष्ट्राचं जे वाङ्मय आहे ते फार समृद्ध आहे. आणि त्या वाङ्मयीन दृष्टीनं आणि आध्यात्मिक दृष्टीनं जर पाहिलं तर महाराष्ट्र हा सर्वात श्रीमंत आहे. श्रीमंतीच्या अनेक व्याख्या आहे. व्यावहारिक श्रीमंती आहे, बौद्धिक श्रीमंती आहे, परंतु आध्यात्मिक श्रीमंती हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो, हे आपण ध्यानात घ्या. आपल्या गुंजाळवाडीमध्ये मला तेच विशेष वाटलं, म्हणून मी आपल्याला धन्यवाद दिले की इथे प्रगतशील शेतकरी आहे, चांगले उद्योजक आहेत, शून्यातून उभे राहणारे अनेक तरुण व्यापारी आहे, नोकरदार आहे, पण त्याचबरोबर इथला प्रत्येक कुटुंब आणि माणसं ही अध्यात्माशी जोडलेली आहे. देवधर्माच्या कार्याला एकत्र येणारे आणि सहकार्य करणारे आहे, हे सांगण्याची गरज नाही. इथलं वातावरण पाहिलं की लक्षात येतं. आणि म्हणून आपण सर्व मंडळी हे आदर्श काम या ठिकाणी करताय, ही श्रीमंती आहे. म्हणून महाराष्ट्राला आम्हाला ही श्रीमंती
पूर्वजांपासून लाभलेली आहे. तुकाराम महाराजांना कुणीतरी विचारलं घरी आलेल्या पाहुण्यांनी की महाराज काय तुमचं घरी इस्टेट शेतीवाडी काय आहे. महाराजांना पुष्कळ होतं, पण तरी देखील समाजातल्या साधारणपणे जी मोठी माणसं असतात त्यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन हा सांगण्याचा जास्त असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, माझ्या वडिलांची मिरासिरा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मिरासी शब्दाचा अर्थ थोडा शोधला तर असं लक्षात आलं की जहागिरी, वतनदारी. माझ्या वडिलांची वतनदारी जहागिरी मला मिळालेली आहे. कोणती? ही पंढरीची वारी, हे भजन, ही भक्ती, हे नामस्मरण, ही सेवा. आणि म्हणून आपण सगळेजण जे समाधानानं आनंदानं वाटचाल करू शकतो त्याचं कारण आपल्या वाडवडिलांनी आपल्याला दिलेला विचार संस्कार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये अजून तो संस्कार सांभाळला जातो. देवधर्म सांभाळला जातो, व्रतवैकल्य केली जातात, वडीलधाऱ्यांचा सन्मान केला जातो, आलेल्या पाहुण्यांचं अतिथींचं स्वागत केलं जातं, सेवा केली जाते. धार्मिक जबाबदारी काही आली तर प्रपंचातून 2 पैसे आपल्या कष्टाचे काढून त्यासाठी लोक देत असतात. काही गोर गरीब गरजू माणसांसाठी मदत करायची असेल तर आपल्यासारखी अनेक सज्जन मंडळी पुढे येतात, सहकार्य करत राहतात. हा आपल्याला मिळालेला वारसा आहे, ही आपली संस्कृती आहे. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि नव्या पिढीला हाच वारसा आपल्याला पुढे द्यायचा आहे. नवी पिढी खूप चांगली आहे. नवनवीन उद्योग व्यवसायामध्ये ते आपलं नाव कमावतायत, आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं नावलौकिक वाढवतायत. आणि सगळं करताना हेच माणुसकीचे विचार, सेवेचे विचार, अध्यात्माचे विचार, जे गीता गाथा ज्ञानेश्वरी सकल ग्रंथामध्ये सांगितलेले विचार आहे, पुण्य परोपकाराचे विचार, सेवा भक्तीचे विचार पुढच्या पिढीमध्ये आपल्याला रुजवायचे. आणि सुदैवानं अनेक तरुण पिढीमध्ये चांगली मंडळी अशा पद्धतीनं चांगलं काम करताना दिसत आहेत. अर्थात तरुण पिढीचा परमार्थ जुन्या पिढीपेक्षा थोडा आपल्याला वेगळा दिसेल. वेगळा या अर्थानं म्हणतो की ते 15 दिवस पायीवारीला येऊ शकतीलच असं नाही. वेळेची मर्यादा, वेगवेगळ्या नोकरी व्यवसायाच्या जबाबदाऱ्या, पण या सगळ्यामधून ज्या ज्या वेळेला सुखदुःखासाठी उभं राहायचंय, सेवेसाठी उभं राहायचंय, ती मंडळी उभी राहतात. आपण कोरोनाच्या काळात पाहिलं, अनेक लोक आपापल्या गावामध्ये, आपापल्या भागामध्ये, आपापल्या तालुक्यांमध्ये काम करत होते. मी नेहमी सांगतो रमेशराव की बऱ्याच वेळेला सामान्य माणसांमध्ये एक नेहमीची सवय असते, थोडं मोठं झालेला माणूस असला की त्याला नाव ठेवायचं, राजकीय माणूस असला की त्याला नाव ठेवायचं. पण याच कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं, आपल्यासारखे अनेक उद्योजक असतील, थेट तालुका पातळीवरून देश पातळीवरचे, ते पुढे आले. काय करता येईल आपल्याला ते करण्याचा प्रयत्न केला. गावोगावचे आमचे राजकीय सामाजिक काम करणारे कार्यकर्ते यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पेशंट ॲडमिट केले, कोणाला बेड मिळवून दिला, कोणाला इंजेक्शन मिळवून दिलं, कोणाला डबाच नेऊन द्यायला कोण नाही त्याचा डबा पोहोच केला, कोणाची पैशाची अडचण त्याचे पैसे भरले. मग हा परमार्थ नाही दुसरं काय. सर्व ग्रंथांचा सारांश हाच आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. या गोष्टी रोज कोणी कराव्यात असं नाही, पण ज्या ज्या वेळेला आपल्या समोर सेवेचा प्रसंग येईल आणि ही सेवा करणं आता गरजेचं आहे असं वाटेल, त्यावेळेला मात्र आपण आपल्या हातातलं काम बाजूला टाकून या सेवेला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि ते करणारी माणसं अजून आहेत, म्हणून समाज व्यवस्था टिकून आहे. मला वाटतं शासनाची एक व्यवस्था असते समाजाला काही अडीअडचणीतून सोडवण्यासाठी, ज्याची त्याची पण एक स्वतःची काही व्यवस्था असते आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी. पण या दोन्ही व्यवस्थेतून बऱ्याच त्रुटी राहून जातात. कारण स्वतः माणूस कितीही धडपडत राहिला तरी सगळे प्रश्न स्वतःकडून सुटत नाही. शासनानं किती चांगलं काम केलं तरी सगळ्यांपर्यंत एका दिवसात ते पोहोचू शकत नाही आणि 100% काम त्यालाही करता येत नाही. मग ही मधली राहिलेली कामं कोण करतात? हे तुमच्यासारखे सज्जन सहृदयी माणसं
या मधल्या राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्या भरण्याचं काम करतात आणि ती सेवा करतात. मी जे निरीक्षण समाजाचं केलं आहे थोडंफार फिरताना ते हेच आहे. नाहीतर जर सगळेच माणसं आपल्यापुरतं पाहायला लागले असते तर मला वाटतं अनेक प्रश्न आज गंभीर निर्माण झाले असते. पण सगळेजण आपल्यापुरतं पाहत नाही, आपल्यासह इतरांना आपल्याला काय करता येईल प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्याची भावना. आणि म्हणून लहान थोरांच्या मध्ये ही भावना जी आहे हीच माणसाला माणूस म्हणून जगण्याचं बळ देते. या जगामध्ये हे जे सुंदर जग आहे, म्हणजे मी एक छान वाक्य एका साधूचं ऐकलं होतं की परमेश्वरानं हे जग घडवलं, ही पृथ्वी निर्माण केली, चंद्र सूर्य तारे आकाश. विज्ञानवादी कुणी म्हणतील हे निसर्ग नियमानं निर्माण झालं, म्हणू द्या, मतभेद असतील. पण हे जे निर्माण झालंय परमेश्वरानं निर्माण केलं असं आपण साधारणपणे ऋषी मुनी साधू संतांच्या विचारातून आपण मानतो आणि ते मानण्याला काही आधारही सापडतात. परमेश्वराने हे बनवलं, सगळं जग बनवलं. पण या जगाला, बनवलेल्या जगाला सुंदर करण्याचं काम हे समाजातल्या सज्जनांनी, समाजातल्या सेवाभावी लोकांनी केलं. हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. जसं घर बांधतो आपण, पण ती गृहिणी जी असते ना ती घराला सुंदर बनवते. मग तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढली आणि दिवा सायंकाळच्या वेळी लावला ना की ते कोटी रुपयाचं घर तेवढ्या एका दिव्याने अधिक सुंदर वाटायला लागतं. दिवा लावायला काही कोटी रुपये लागत नाही, पण एक भावना लागते, एक श्रद्धा लागते, एक संस्कार लागतो, एक नित्यनियमाची आवड लागते. पण तेवढ्या एका तुळशीजवळ लावलेल्या दिव्याने संबंध त्या घराची किंमत अधिक पटीनं, शतपटीनं वाढते. रांगोळी काढली दारासमोर त्याची शोभा वाढते. वस्तू नीटनेटक्या ठेवल्या त्याची शोभा वाढते. स्वच्छता चांगली ठेवली की त्या घराची शोभा वाढते. आणि म्हणून सांगण्याचा मतितार्थ माझा इतकाच आहे की आपल्याला हे जग खऱ्या अर्थानं सुंदर बनवण्याचं काम, जरी हे जग देवानी घडवलेलं असलं, पण ज्ञानी, त्यागी, तपस्वी, सेवाभावी अशा अनेक लोकांनी, भक्त आहेत, संत आहेत, विरक्त आहेत, सेवक आहेत, यांनी हे जग सुंदर बनवण्याचं काम केलं. आणि असं हे सुंदर जग जगद्गुरू तुकाराम महाराजांसारख्या संतांना असं वाटतंय, त्यांना असं अभिप्रेत आहे की अधिक सुंदर बनलं जावं. आणि म्हणून ते लोकांचा दृष्टिकोन, लोकांचा विचार हा गुणांकडे आकर्षित करतात. त्याचं कारण असं आहे की जग सुंदर होऊ शकतं ते फक्त सद्गुणांनी. घराची सुंदरता आणि समाजाची सुंदरता ही सद्गुणांनी वाढते. साधारणपणे घरातल्या गृहिणींनी, घरातल्या वडीलधाऱ्यांनी, घरातल्या तरुणांनी सगळ्यांनी जरी एकमेकाचा आदर केला आणि आपापल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडल्या, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम एकमेकाविषयी सांभाळलं तर ते घर चांगलं वाटतं ना आपल्याला. आपण लिहित असतो नेहमीच, अनेक वास्तुशांतीच्या पत्रिकेमध्ये आम्ही वाचतो, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा. पण मला वाटतं हे फक्त लिहिण्यापुरतं राहू नये. ते प्रेम, तो जिव्हाळा, कारण सगळं आणता येतं हो घरामध्ये, पण प्रेम आणि जिव्हाळा कोणत्याच बाजारातून आणता येत नाही, ही मोठी अडचण आहे. तो तिथल्या माणसांना आपल्या सुस्वभावातून आणि एकमेकाच्या आपुलकीतून निर्माण करावा लागतो. विठाला विठाला आणि म्हणून घर असो, समाज असो, राष्ट्र असो, हे सद्गुणांनी शोभून दिसतं, दुर्गुणांनी नाही. मग सद्गुणांनी जर शोभून दिसत असेल तर चर्चा सद्गुणांची व्हावी, दिशानिर्देश हा सद्गुणांकडे करावा आणि लोकांना सद्गुणांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. हा हेतू, हा अत्यंत पवित्र, उदात्त आणि सकारात्मक हेतू संत महात्म्यांचा फार महत्वाचा हेतू आहे. कारण जनतरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरणते त्यांचे त्याशी नाही. जसं दिव्यावरती काजळी येते, काजळी येणे स्वाभाविक आहे. दिवा तेवत राहतो, ती वात जळत राहते आणि जळत्या वातेला
ती काजळी येते, मग ती काजळी झटकावी लागते, ती वात पुन्हा वर करावी लागते. म्हणजे काजळी झटकण्याचं काम आपल्याला करावं लागेल. येणार ती निश्चित आहे. घर तुम्ही स्वच्छ केलं, झाडून पुसून घेतलं, धूळ येणार आहे, खराब होणार आहे, डाग पडणार आहे, पण ते पुन्हा स्वच्छ करणं ही आपली जबाबदारी असते. तसं कुटुंबात, समाजात आणि सर्व स्तरावर काम करताना गुणदोष हे टाळता येण्यासारखे नाही आहे. आपण सगळेजण त्याला सामोरं जातोय. ते स्वाभाविकपणे आपल्या अवतीभोवती आहेत आणि त्याच्यातून आपण वाटचाल करत चाललेलो आहे. आणि म्हणून एखादा दोष स्वभावामध्ये एखाद्या सदस्याचा असेल तर फार काही त्याला वेगळं मानावं असं काही कारण नाही, स्वाभाविक आहे. परंतु तो दोष घालवण्यासाठी प्रयत्न करत राहणं, जसं स्वच्छता करणं, वारंवार स्वच्छता करणं ही जबाबदारी आहे, तसंच आहे या समाजाच्या मनबुद्धीची स्वच्छता करणं ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि ती स्वच्छता ग्रंथ करू शकतात, संत विचार करू शकतात. जगभरामध्ये याच्यावरती दुसरा कोणता उपाय नाही आहे. विज्ञानानं आपल्याला मानवी शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या स्वच्छ करता येतात, त्यात काही ब्लॉकेज निर्माण झाले, परंतु मेंदूतले विचार स्वच्छ करता येत नाही, ही मोठी अडचण आहे. आणि म्हणून लोक विचारतात की महाराज एवढं प्रगत जग आहे, एवढं तंत्रज्ञान आहे, मग या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा हे भजन कीर्तन कशाला करायचं. काहींच्या मते हे आउटडेटेड झालेलं आहे. काही लोकांना असं वाटतं हे आता कालबाह्य झालं, याची गरज उरली नाही, कशाला भजन, कशाला दिंडी, कशाला. पण तोच मुद्दा आपल्याला पूर्वीपासून ऋषीमुनींनी सांगितला. स्वामी विवेकानंद सुद्धा देश परदेशात आणि प्रगत देशामध्ये जाऊन लोकांना हेच सांगत होते की अध्यात्माची गरज नेमकी काय. तुकाराम महाराज सुद्धा आम्हाला तेच सांगत होते. महाराजांना काही त्या काळी लोकांनी विचारलं, महाराज काय करताय तुम्ही, सारखं तुम्ही हाच छंद घेतलाय भजन कीर्तन, की याची खरंच समाजाला गरज आहे. महाराज म्हटले हो गरज आहे. मी एक व्रत घेऊन निघालो, एक ध्येय घेऊन निघालो. कोणतं ध्येय. महाराजांनी ते सांगितले, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबा, कुळाचार नाम विठोबा, कुळाचार नाम विठोबा. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचार नाम विठोबा, कुळाचार नाम विठोबा, कुळाचार नाम विठोबा. हे संत महात्मे सर्वच जण कशासाठी कार्य करतात, हा परमार्थ कशासाठी करायचा याचं एकूण उत्तर तुकाराम महाराजांनी दिलं. म्हणाले वाढावया सुख. समाजामध्ये सुख वाढीस लागलं पाहिजे. समाजामध्ये कुलाचार, सदाचार हा वाढीस लागला पाहिजे. अनाचार, दुराचार हा कमी झाला पाहिजे. आणि समाजामध्ये भगवंताची भक्ती आणि हा भक्तीविषयीचा जिव्हाळा वाढला पाहिजे. आणि म्हणून प्रेरणा देण्याचं काम केले सद्गुणांकडे. कारण सद्गुण हेच माणसाला खऱ्या अर्थानं शोभिवंत बनवू शकतात. सद्गुण हेच माणसाला समाधानी. बघा ना, आपण जगामध्ये पाहतो एखाद्याकडे वक्तृत्व नावाचा गुण असतो. गुण अनेक आहे, अनंत आहेत, ते किती आहेत हे मोजता येत नाही बरं का. आणि म्हणून भगवंताच्या बाबतीत सुद्धा वर्णन करताना शेष आपली जिव्हा चिरोणी पलंग झाला आणि वेदानच बोलता बोलता एवढं बोलला आणि पुन्हा त्यानं मौन धरलं. वेद बोलू गेला, पुढे मौनावला, अशी परिस्थिती. पुष्पादंताचार्य नावाचे ऋषी भगवान शंकराचं एक स्तोत्र लिहितात, त्याचं नाव आहे शिवमहिम्न. आणि त्या शिवमहिम्नामध्ये ते म्हणतात, असितगिरी समम शातकज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखती अधिग्रहित्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईशपारं न याती. मोठा सुंदर विचार इथे मांडलेला आहे. संपूर्ण पृथ्वीचा कागद केला, संपूर्ण समुद्राची शाई केली, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली
आणि ज्ञानाची विद्येची देवता सरस्वती सर्व काळ लिहू लागली तरीही भगवंताच्या गुणांचं वर्णन होणार नाही. तदपि तव गुणानाम ईश पारम. आता संस्कृतचे ही 4 वाक्य आहे. या 4 संस्कृतच्या वाक्याचं भाषांतर तुकाराम महाराजांनी आमच्या माय मराठीमध्ये फक्त अर्ध्या वाक्यात केलेलं आहे. तुका म्हणे मही पत्र सिंधून पुरे शाई, पत्र सिंधून पुरे शाई, पत्र सिंधून पुरे शाई. तुका म्हणे मही पत्र सिंधून पुरे शाई, पत्र सिंधून पुरे शाई, पत्र सिंधून पुरे शाई. तुका म्हणे मही पत्र सिंधून पुरे शाई, पत्र सिंधून पुरे शाई, पत्र सिंधून पुरे शाई. पत्र सिंधून पुरे शाई, पत्र सिंधून पुरे शाई, पत्र सिंधून पुरे शाई. तुका म्हणे महीपत्र सिंधू न पुरे शाई. महीपत्र म्हणजे जमिनीचं संपूर्ण कागद केला आहे आणि सिंधू नाम समुद्राची शाई केली तरी न पुरे. महाराजांची भाषा मोठी श्रेष्ठ आहे. मग गुण अनंत आहे. हरी अनंत, हरी कथा अनंता. त्याच्या गुणांना पार नाही आहे. पण अशा या अनंत गुणांमध्ये एखादा गुण, वक्तृत्व नावाचा गुण एखाद्याकडे आहे. तो जगप्रसिद्ध वक्ता मानला जातो. एखाद्याकडे क्रीडा क्षेत्रातला एखादा गुण आहे. आपण पाहतो क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी अशा नाना खेळामध्ये लोक जगप्रसिद्ध होतात. एखाद्या देशातला एखाद्या गावचा खेळाडू तो जगासाठी सगळ्यांना परिचित होऊन जातो. एक गुण आहे त्याच्याकडे, पण त्या गुणामुळे तो जगाला परिचित झाला. म्हणजे गुण किती महत्त्वाचा. मग तो कोणताही गुण असेल, व्यवसाय करण्याचा गुण असेल, शेती करण्याचा, अभ्यासपूर्वक शेती करण्याचा गुण असेल, उत्तम प्रकारे अभ्यास करून वरिष्ठ पदावर अधिकारी म्हणून काम करण्याचा गुण असेल. पण एकेका गुणामुळे माणसं जगामध्ये प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आता सचिन तेंडुलकर हे नाव घेतलं तर जगातल्या सर्व लोकांना माहिती आहे, फक्त भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या नव्हे. एका गुणामुळे इतकी प्रसिद्ध माणसं आहे. आणि म्हणून गुण महत्त्वाचे आहे. मग असे जर गुण महत्त्वाचे असतील, समाजाला या गुणांची जर गरज असेल, तर जो गुणवंत आहे त्याचं चिंतन समाजाला घडलं पाहिजे. थोडं मानसशास्त्र समजून घ्या. आपण ज्या गोष्टीचं चिंतन करतो तसंच आपली मन, बुद्धी आणि अंतकरण तयार होत असतं. आपण ज्या विषयांचं चिंतन करतो, आपण जर सतत दुःखाचं चिंतन केलं ना, तर आपण आपोआप नकारात्मक त्या विचाराने दुःखी होऊ लागतो. म्हणजे माणूस जर 15 दिवस म्हणत राहिला ना, माझं काही खरं नाही, आता मी जगत नाही आणि माझं काही खरं नाही, एवढं 15 दिवस त्यानं सारखं म्हणायचं रामकृष्ण हरी जप केल्यासारखं. रामकृष्ण हरी जसा जप आपण करतो, जर त्यानं असा जप केला ना, तर मला वाटतं 15 दिवसानंतर संजीवनी बुटी त्याला आणून दिली. जगातले प्रसिद्ध डॉक्टर जरी त्याच्याजवळ उभे केले तरी तो वाचणार नाही हे नक्की. कारण ती मनामध्ये त्यानं निर्माण केलेली निगेटिव्ह ऊर्जा आहे, निगेटिव्ह शक्ती आहे. शरीरात जेवढी शक्ती आहे त्याच्या अनंतपट मनामध्ये शक्ती आहे. याचा शोध योग्यांना लागला आहे. याचा शोध ज्ञानी, प्रज्ञावंत, शास्त्रज्ञ अशा लोकांना लागलेला आहे आणि त्यांनी याच्यावर काम केलेलं आहे. मनाची शक्ती फार प्रचंड आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. आणि म्हणून पहा, तुम्ही एखादा दमलेला मनुष्य आहे, उदाहरण म्हणून सांगतो. शेतातून काम करून आला, दिवसभर कष्ट घेतले. शेतकऱ्याचे कष्ट सगळे जमलेले आमचे मायबाप शेतकरी वर्ग पुढे बसलेला आहे आणि शेतीतले कष्ट आपल्याला माहिती असतात. कष्ट करून दमून आलाय, अगदी जेवण सुद्धा नको म्हणतोय. आता इतका थकलोय की जेवण पण नको मला. हातपाय धुतले आणि पलंगावरती पडला. पण तेवढ्यात एक पोरगं पळत आलं, दादा आपल्या चाऱ्याची गंजी पेटली. बघा बरं, उदाहरण सांगतोय, लक्ष द्या.
इतका दमलेला आहे, उठण्याची इच्छा नाही. पण जेव्हा पोरग पळत आलं, दादा आपली चाऱ्याची गंजी पेटली म्हटल्यानंतर ताडकन उठतो आणि त्या पोराला, तरुण पोराला पळता येणार नाही एवढा पळत हा म्हातारा पुढे निघतो, बादली घेतो, पाईप घेतो, प्रयत्न करू लागतो. आता मला आपलं लक्ष वेधायचं आहे, खरोखर शरीरानं एवढा दमला होता की त्याला काहीच कुठे काही काम करण्याची इच्छा नव्हती. पण अचानकपणे त्याच्यात ही ऊर्जा आली कुठून? ही त्याच्या मनानं निर्माण केलेली शक्ती आहे. प्रसंग तसा आहे आणि तो प्रसंग कानावर पडल्याबरोबर त्याच्या मनानं ते काम केलं की नाही, आपलं नुकसान होईल, गेला पाहिजे. आणि म्हणून सामान्य माणूस आणि असामान्य माणूस याच्यातला फरक काय? तर त्याच्यातला फरक हात, पाय, कान, नाक, डोळे हा फरक नाही. सामान्य माणूस हा मनानं, बुद्धीनं कमकुवत असतो आणि असामान्य व्यक्तिमत्व जी जगामध्ये आपल्याला दिसतात, ते शास्त्रज्ञ असतील, ते संत असतील, ते उद्योगपती असतील, ती समाजातल्या सर्व स्तरातील महान लोक असतील, यांचं मन आणि बुद्धी मजबूत असते. विठाला विठाला आपल्या भारताला लाभलेल्या सध्याच्या राष्ट्रपती, त्यांच्याविषयी आपण सगळ्यांनी, भारतातल्या प्रत्येक नागरिकाने पुष्कळ वाचन केलं, आपल्याला ऐकायलाही मिळालं मीडियाच्या माध्यमातून. द्रौपदी मुर्मू अतिशय गरीब कुटुंबातील, आणि एखाद्या व्यक्तीवर किती संकट यावी. लहानपणीच लहान असतानाच मुलगी वारली एक, पुढे थोरला मुलगा वारला, धाकटाही मुलगा वारला, पुढे पती वारले. म्हणजे एक एक 2-2 वर्षाच्या अंतरानं या घटना अशा घडत गेल्या. या घटनेविषयी बोलणं सोपं आहे, पण या घटना अनुभवणं, ते जगणं कठीण आहे. धक्का बसला, नैराश्य येऊ पाहत होतं, पण आध्यात्मिक विचारांची साथ मिळाली. ध्यान, भजन, चिंतन याची जोड मिळाली आणि मग थोडेसे सकारात्मक विचार निर्माण झाले, मनाची शक्ती वाढली. चांगल्या वाचनामुळे, चांगल्या ध्यानामुळे, चांगल्या चिंतनामुळे, आणि त्या ध्यान, चिंतन, वाचन, भजनाचा परिणाम सरते शेवटी त्याने ॲक्सेप्ट केलं. मला असं वाटतं जीवनामध्ये स्वीकार करणं, आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करणं, याला फार मोठं धैर्य लागतं, फार मजबूत लागतो माणूस, स्त्री असो की पुरुष असो. आणि आमच्या संतांनी हे शिकवलं आम्हाला, ही मजबूती तयार करायला सांगितली. सावता महाराज शेती करणारे एक संत होते, पण त्यांनी हे मार्गदर्शन केलं, हे मनोविज्ञान त्यांनी सांगितलं. समयासी सादर भावे, सादर भावे, देव ठेवे तैसे राहावे, देव ठेवे तैसे राहावे. समयासी सादर भावे, सादर भावे, देव ठेवे तैसे राहावे, देव ठेवे तैसे राहावे. कोणे दिवसी बैसोने हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी बैसोने हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा साखर, चालत जावे, चालत जावे.